दादा काम आणि क्रोध असे विकार आहेत. नाही जाऊ देता मला परमार्थकडं, नाही करू देता मला परमार्थ. पण ज्यांनी कामावरती आणि क्रोधावरती विजय प्राप्त केला त्यांना साधू संत असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय ध्यानस्थ बसलेले आहेत. गावातील काही लोकांनी एका सुंदर स्त्रीला सांगितलं म्हणे जा आणि जगद्गुरु तुकोबारायांची तपश्चर्या भंग कर. समाजामध्ये चांगल्या लोकांना बदनाम करण्याकरता काही वाईट विचारांची माणसं कायम टपलेली असतात. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक कायम ठरलेले असतात. पण माणसांनी याच्या नादी लागायचं नाही, आपल्या मार्गाने सरळ पुढे वाटचाल करत राहायची. दादा जगद्गुरु तुकोबारायांची तपश्चर्या भंग करण्याकरता त्या सुंदर स्त्रीला पाठवण्यात आलं. ती सुंदर स्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी एक कृपा कटाक्ष त्या स्त्रीकडे टाकला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नको. काय म्हटले जगद्गुरु तुकोबाराय? जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. जगद्गुरु तुकोबारायांनी समोर उभा असणाऱ्या स्त्रीला आई म्हणून संबोधलेला आहे, माता म्हणून संबोधलेला आहे. आज जगद्गुरु तुकोबारायांचा हा आदर्श खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे. दादा ज्या वेळेला आपण सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायला घेतो किंवा ज्या वेळेला आपण आपल्या मोबाईलवरती बातम्या पाहायला घेतो, ज्या वेळेला टीव्ही आपण ऑन करतो आणि टीव्हीवरती आपण न्यूज चॅनल लावतो, त्या बातम्या पाहायला लागल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं आज आपल्या या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये रोज एखाद्या मुलीवरती अत्याचार झाल्याची बातमी आपल्या कानाला ऐकायला मिळते. ती बातमी आपल्याला डोळ्याला पाहायला मिळते. अरे पण जगद्गुरु तुकोबारायांचा आदर्श तो घेऊन तुम्हाला जर जगता आलं तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये एकाही महिलेवरती अत्याचार व्हायचा नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांचा आदर्श आम्ही घ्यायला तयार नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा आदर्श घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणूनच की काय त्या रांझ्याच्या पाटलानं एका महिलेची अब्रू लुटली. खबर महाराजांना कळाली. राजांचं वय होता उगा 16 वर्षाचं आणि मासाहेब जिजाऊंनी सांगितलं राज न्याय तुम्हाला करायचा आहे. छत्रपती शिवरायांनी सांगितलं रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करा आणि त्याला चावडीवरती नेऊन मांडा. चावडीवरती एवढ्या करता मांडायला सांगितलं. येणारी जाणारी लोक ज्या वेळेला याला बघतील आणि याची अशा अवस्था बघतील त्यावेळेला त्यांच्या अंतकरणामध्ये धडकी भरल, अरे आपल्या हातून जर असं कृत्य झालं तर आपली अवस्था रांझ्याच्या पाटलासारखी होणार आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एकाही महिलेवरती अत्याचार झाला नाही. साधी गोष्ट आहे. आम्हाला 4थीच्या पुस्तकामध्ये शिकवलं जातं राजा शिव छत्रपतींनी शास्ता खानाची बोटं कापली लाखोंच्या फौजेच्या मध्ये जाऊन. पण बोटं कापली एवढंच आम्हाला सांगितलं. त्या पुढचा इतिहास आम्हाला सांगितला नाही. तो इतिहास खुद्द शाहिस्ते खानाने लिहून ठेवलाय. हा शाहिस्ते खान सांगतो ज्या वेळेला छत्रपती शिवरायांनी लाखोंच्या फौजेच्या मध्ये जाऊन त्या शाहिस्ते खानाची बोटं कापली त्यावेळेला सगळीकडे गडबड चालू होती. त्या शाहिस्ते खानाची एक बहीण पळत पळत शाहिस्ते खानाकडे जाते आणि शाहिस्ते खानाला विचारते हुजूर गजब हो गया ओ नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. या शाहिस्ते खानानं सांगितलं ओ सिवा किसी की उंगली काट सकता है, ओ सिवा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन ओ सिवा कभी किसी बेटी या बहन पर हाथ नहीं डाल सकता. अरे शत्रुन राजांचं केलेलं वर्णन आहे. उगाच दादा शत्रुन राजा शिव छत्रपतींचं वर्णन केलेलं नाही. औरंगजेब सांगतो माझ्या तैमूर खानदानानं अगदी स्वतःची सत्ता प्रस्थापित करत असताना इराण पासून ते भारतापर्यंत प्रत्येक ठिकाणच्या नामांकित सरदारांना पाणी पाजलं. पण हिंदुस्थानात मात्र छत्रपती शिवराय नावाच्या वादळानं आम्हाला रोखलेलं आहे. शत्रूनं केलेलं वर्णन आहे. काय दादा छत्रपती शिवरायांची निष्ठा होती. काय छत्रपती शिवराय एका आईला एका स्त्रीला मानाचा दर्जा देत होते. आता ते आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत नाही. दादा छत्रपती शिवरायांनी इतर धर्मातल्या स्त्रीला सुद्धा मानाचा दर्जा दिलेला आहे. आज छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन तर मला खऱ्या अर्थानं जगायचं आहे. आता आपण छत्रपती शिवरायांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा आदर्श घ्यायला मागत नाही. दादा आताची आमची पोरं शिवजयंती जवळ आली की कानामध्ये बाळी घालतात. शिवजयंती जवळ आली की आताची आमची पोरं दाड्या वाढवतात. शिवजयंती जवळ आली की छातीला बिल्ला लावला जातो. शिवजयंती जवळ आली की गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातल्या जातात आणि शिवजयंती जवळ आली की राजा शिवछत्रपतींना आम्ही डोक्यावरती घेऊन नाचतो. माझं स्पष्ट मत आहे छत्रपती शिवरायांना डोक्यावरती नाही घेऊन नाचलात तरी काही हरकत नाही, पण इथं डोक्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करा. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्ही घेऊ ना त्या दिवसापासून या भारतातल्या एकाही स्त्रीवरती अत्याचार होणार नाही. दादा कधीतरी त्या स्त्री शक्तीचा आम्हाला मान सन्मानही करता आला पाहिजे. कारण पुरुष वर्ग
खऱ्या अर्थानं हात जरी यांचे असले ना तर हातातल्या बांगड्या मात्र तुमच्या नावाच्या असतात. कपाळ तिचं आहे, कपाळवरचं कुंकू मात्र तुमच्या नावाचं आहे. पाय तिचे आहेत, पायातलं पैंजण जोडवी मात्र तुमच्या नावाची आहेत. दादा नाक तिचं आहे पण त्या नाकामध्ये असणारी नथ सुद्धा तुमच्या नावाची आहे. गळा तिचा आहे पण त्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे. पोट तिचं आहे, उदर तिचं आहे. 9 महिने तिन्ही बाळाला पोटामध्ये वाढवायचं. 9 महिन्यानंतर अनंत यातना सहन करून तिन्ही बाळाला जन्माला घालायचं. पण बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला नाव मात्र तुमचं दिलं जातं. याच्याकरता त्या स्त्रीच्या आयुष्यभर आम्हाला रोणामध्ये राहता आलं पाहिजे. दादा म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, झाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. मग साधकांनी प्रश्न केला तुकोबरायांना, तुकोबराया आता आम्ही कायेनं वचनाने मनानं भगवंताचं दास्यत्व केलं. तुकोबराया आता आम्ही भगवंताचं दास्यत्व केल्यानंतर कामावरती क्रोधावरती आम्ही विजय सुद्धा प्राप्त केला. तुकोबराया आता तरी खऱ्या अर्थानं आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल का? तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं नाही, त्याच्याकरता तुम्हाला अजून एक काम करावं लागेल, भगवंतावरती विश्वास ठेवावा लागेल. अभंगाच्या द्वितीय जगद्गुरु तुकोबरायांची परीक्षा घेण्याकरता वैकुंठहून आईसाहेब रुक्मिणी माता आल्या. कारण भगवंताच्या मुखातून ऐकलं होतं, या मृत्यू लोकामध्ये माझं दास्यत्व करणारा, माझी भक्ती करणारा एकच आहे, देहू गावामध्ये तुकोबा नावाचा. भगवंतांना सांगितलं, रुक्मिणी माझ्या खऱ्या हरी भक्ताला जर ओळखायचं असेल ना तर माझ्या भक्ताची लक्षणं आहेत. माझे निस्सीम भक्ती करणार आहे, माझ्यावरती अपार प्रेम असणार आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, देवा तुम्ही सांगता ते काही मला पटत नाही. कारण देव चतुर चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. भगवंताला सांगितलं, देवा तुम्ही सांगता ते काही मला पटत नाही. त्यावेळेला भगवंतांना सांगितलं, रुक्मिणी अगं मी खरं सांगतोय. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितले, देवा मी परीक्षा घेऊन पाहिजे. भगवंतांना सांगितलं, रुक्मिणी खऱ्या हरिभक्ताची परीक्षा घेऊ नकोस, हरशील, पश्चाताप होईल तुला. पण नाही ऐकलं दादा रुक्मिणी आईसाहेबांनी. म्हातारीचा वेश धारण केला आणि म्हातारीचा वेश धारण करून देहू गावामध्ये आल्या. देहू गावामध्ये आल्याच्या नंतर तिथं विचारायला लागल्या, तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे? बरं त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना कोणी महाराज म्हणत नव्हतं. आता जर आपल्याला तसं कोणी बोललं आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाते. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबायांना लोक तुक्या असं म्हणायचे, काही लोक तर येडा तुक्या असं म्हणायचे. रुक्मिणी आईसाहेबांना लोकांनी सांगितलं, तुकाराम महाराज वगैरे नाही पण एक तुक्या नावाचा माणूस आहे आमच्या गावामध्ये. आईसाहेबांनी सांगितलं, हो त्यालाच भेटायचंय मला. जा पुढं जाऊ का, तिथं आहे मोठा वाडा त्याचा. आईसाहेब जगद्गुरु तुकोबारायांच्या वाड्यासमोर गेल्या. आवाज दिला, तुकाराम महाराज आहेत का घरामध्ये? तुकोबरायांच्या गळ्यात विणा होता, हातामध्ये चिपळ्या होत्या. आवाज ऐकला तसे तुकोबराय बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर तुकोबरायांनी हात जोडला आणि विचारला, आईसाहेब कोण हवंय तुम्हाला? आईसाहेबांनी सांगितलं, मला तुकाराम महाराज हवे आहेत. महाराज वगैरे कुणी नाही, या देहाला तुक्या असं म्हणतात. लोक तर वेडा म्हणतात, पण भगवंताचा दास आहे, त्याची निस्सीम भक्ती करतो. हो तुम्हालाच भेटायचंय मला. मोठी ख्याती ऐकली तुमची वैकुंठापर्यंत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आईसाहेब का मस्करी करता? अहो गाव करताय ती काही थोडी झाली, वैकुंठापर्यंत ख्याती नव्हती का? होती ना, साक्षात वैकुंठापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांची ख्याती होती. आईसाहेब म्हणतात, कुणा येड्या गबाळ्याच्या तोंडून नाही, मोठ्या प्रतिष्ठित माणसाच्या मुखातून ऐकलंय, वैकुंठापर्यंत ख्याती आहे तुमची. आईसाहेब काय काम काढलं माझ्याकडं? तुकोबराय तुमच्याकडून काहीतरी हवंय मला. तुकोबरायांनी सांगितलं, आई साहेब जाळून संसार बैसलो अंगणी. आता काही नाही माझ्याकडे देण्याकरता. माझी खूप मोडकी आहे, त्याच्यामध्ये तुटकी बाज आहे आणि फाटलेल्या गोधड्या आहेत. जे काही होतं ते सगळं लोकांना देऊन टाकलं. कर्ज खाताच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवल्या. आता राहिलं तरी काय माझ्याकडं? काही नाही आता माझ्याकडे देण्यासाठी. आईसाहेबांनी सांगितलं, नाही नाही तुकोबराया आहे तुमच्याकडं आणि ते हवंय मला. आता आपल्या घरातली मालकीन सांगते, कुठल्या कपाटात आणि कुठल्या पेटीत किती पैसे ठेवले आणि किती साड्या होते ठेवल्या. ही जगाची मालकी नाही, हिला माहित नाही का तुकोबरायांच्या घरात काय असेल का नसेल? आईसाहेबांनी सांगितलं, नाही नाही तुकोबराया आहे तुमच्या घरामध्ये आणि ते मला हवंय. एकुलती एक साडी. दादा तुकोबरायांनी सांगितलं, आईसाहेब जर असेल ना माझ्याकडं तर नक्की देईन मी तुम्हाला, तर नसेल तर कुठून देऊ? आईसाहेबांनी सांगितलं, नाही नाही तुकोबराया आहे तुमच्याकडं आणि ते हवंय मला. तुकोबराया सांगतात, आईसाहेब मागा तुम्हाला काय मागायचंय ते. त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं, तुकोबराया मला तुमच्याकडून एक साडी हवी आहे.
साडी एवढं ऐकलं आणि तुकोबारायांच्या काळजामध्ये धस्स झालं. अरे गोळवे सावकाराची पोरगी आहे, श्रीमंताची पोरगी आहे, जगद्गुरु तुकोबारायांसोबत लग्न करून गेली, पण तुकोबारायांकडे एवढी गरिबी, एक साडीच्या वरती साडी कधी मिळाली नाही. जिजाबाई आवली आठवड्यातून एकदाच आंघोळ करायच्या, ओल्या पडद्यानं आंघोळ करायची, पुन्हा ती साडी काढायची, पिळायची, वलनीवरती सुकायला टाकायची, ती साडी सुकेपर्यंत तसंच मोरीमध्ये गुडघ्यात मान घालून साडी सुकायची वाट बघायची. साडी सुकली की पुन्हा तीच साडी अंगावरती घालायची आणि मग मोरीच्या बाहेर यायचं. तुकोबारायांनी सांगितलं, आई साहेब देईन मी तुम्हाला, पण तुम्ही जे मागताय ना ते आज नाही, मंगळवारच्या दिवशी या, मंगळवारच्या दिवशी देईन मी तुम्हाला साडी. मंगळवारचा दिवस निवडला का तर मंगळवारच्या दिवशी देहूगावचा बाजार भरायचा आणि जिजाबाई आवली आठवड्यातून एकदाच आंघोळ करायची, ओल्या पडद्यानं आंघोळ करायची, पुन्हा ती साडी काढायची, ती साडी पिळायची, वलनीवर सुकायला टाकायची आणि साडी सुकेपर्यंत तसंच त्या मोरीमध्ये गुडघ्यात मान घालून बसायचं. दादा जगद्गुरु तुकोबारायांनी मंगळवारचा दिवस दिला. आईसाहेब निघून गेल्या आणि मंगळवारच्या दिवशी आल्या. मंगळवारच्या दिवशी आल्यानंतर त्यांना वाटलं तुकोबाराय कुठेतरी निघून गेले असतील, पण तुकोबाराय घरातच होते. भल्या सकाळी सकाळी तुकोबारायांच्या दारात येऊन आवाज दिला, तुकोबाराय. तसे तुकोबाराय बाहेर आले, हात जोडले आणि सांगितलं, आईसाहेब देणार आहे मी तुम्हाला, पण 5 मिनिटं तुम्हाला थांबावं लागेल. आईसाहेबांना थांबवून ठेवलं आणि तुकोबाराय वाट बघायला लागले, माझी जिजाबाई, माझी आवली कधी आंघोळी करता जातीये. दादा इकडं तुकोबाराय चोर पावल्यानं, लटक्या पावल्यानं त्या मोरीच्या जवळ जातात. जिजाबाई आंघोळीला गेलेले असतात, ओल्या पडद्यानं आंघोळ करतात, ती साडी पिळतात, वल्लीवरती सुकायला टाकतात आणि साडी सुकायची वाट बघत तशाच जिजाबाई त्या मोरीमध्ये खाली गुडघ्यात मान घालून बसतात. दादा जवळ गेलेले जगद्गुरु तुकोबाराय हळूच वलनीकडे हात करतात, वलनीवरून ती साडी ओढतात, साडीची घडी घालतात आणि साडी देण्याकरता जगाच्या मालकिनीच्या समोर असे दोन्ही हात करतात. अरे जगाच्या मालकिनीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. अरे धन्य तुकोबा समर्थ, ज्यांनी केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबारायांनी साडी दिली, साडी घेऊन निघून गेली जगाची मालकीन. इकडं तुकोबारायांनी गळ्यात विणा अडकवला, हातामध्ये चिपड्या घेतल्या आणि भजनाकरता भंडारा डोंगर गाठला. इकडे जिजाबाई वाट पाहत असतात, माझी साडी सुकली असेल, वलनीकडे असा हात करतात, कुठंच साडी हाताला लागत नाही. थोडे इकडे तिकडे बघतात, कुठंच साडी दिसत नाही. माता माऊली हो विचार करा, काय त्या माऊलीच्या अंतकरणाची अवस्था झाली असेल. पण तरी देखील त्या जिजाबाई तशाच मोरीमध्ये बसून राहतात. थोडा वेळ गेल्याच्या नंतर उघडी असणारी दारं खिडक्या सगळं बंद करतात आणि विठोबारायाला आवाज देतात, काळ्या इठ्या, अरे रान रडकी झाली तुझी, अरे एक साडी बायकोची ती सुद्धा तुला देऊन टाकली, कसं रे माझ्या नवऱ्याला एवढ्या नादाला लावलंस. दादा जसा तो जिजाबाईचा आवाज माझ्या परमात्म्यानं ऐकला, पांडुरंग परमात्म्यानं स्त्रीवेश धारण केलं आणि साड्यांचं गाठ थोडं घेऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या दारात पांडुरंग परमात्मा आला आणि आवाज दिला, आई साहेब दार उघडा, महाराजांनी साड्या पाठवल्यात. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. जगद्गुरु तुकोबारायांचा इतका विश्वास होता पांडुरंगावरती, माहिती होतं माझ्या बायकोची एक साडी जरी मी देऊन टाकली ना तरी माझा परमात्मा मला खाली बघायला लावायचा नाही, कुठल्या ना कुठल्या रूपानं तो माझ्याकरता धावून येणार आहे. दादा भगवंतावरती विश्वास असावा ना तर जगद्गुरु तुकोबारायांसारखा विश्वास असावा. म्हणून खऱ्या अर्थानं म्हटलं, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे विठ्ठल. दादा असाच विश्वास आपणही भगवंतावरती ठेवू आणि एकदा गोड त्याचं भजन करू. पण भजन करत असताना हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण. त्याचं कारण सांगते, कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानंतर आपल्या हातावरती पापाच्या आणि पुण्याच्या 2 रेषा असतात. इथं कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर त्या पापाच्या रेषा पुसट होतात आणि पुण्याच्या रेषा ठळक होत असतात. याच्याकरता हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण. विठोबा
विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. आता मात्र साधकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया आम्ही कायेनं वाचन मनानं भगवंताचं दासत्व केलं. तुकोबाराया आम्ही कामावरती क्रोधावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. ओ तुकोबाराया आता आम्ही भगवंतावरती विश्वास ठेवला, आता तरी आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल का? तुकोबारायांनी सांगितलं आता तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे, तुम्हाला तुमचं चित्त निर्मळ करावं लागेल अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला तुमचं चित्त निर्मळ करावं लागेल. दादा आपलं शरीर जर खराब झालं ना, माता माऊल्यांनो आपलं शरीर जर खराब झालं ना, आपण साबण लावू लावू ते स्वच्छ करत असतो. आपला चेहरा स्वच्छ करण्याकरता आपण पार्लरमध्ये 5-5, 10-10 हजार घालवतो. पण सांगा ना जरा खाली बसलेल्यांनी मला, चित्त निर्मळ करण्याकरता काय करावं लागेल बरं? चित्त निर्मळ करण्याकरता त्याच्या परमार्थाशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. आता खाली बसणाऱ्यांनी जरा प्रामाणिकपणे मला सांगावं, तुमच्याकडे एखाद्याने ट्रॅक्टर घेतल्यावर तुम्हाला आनंद होतो का ऊसाच्या सरी ट्रॅक्टर पलटी झाल्यावर आनंद होतो? नाही कळालं? एखाद्याने बोर घेतल्यावर आनंद होतो आणि त्याला पाणी लागल्यावर आनंद होतो का बोरमधून फुफाटा बाहेर पडल्यावर आनंद होतो? आपण चांगली माणसं आहोत, आपल्याला पाणी लागल्यावरच आनंद व्हायला पाहिजे. आपल्याला ट्रॅक्टर पलटी झाल्यावर नाही तर ट्रॅक्टर घेतल्यानंतर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. दादा खऱ्या अर्थानं अंतःकरण चित्त तुमचं आमचं निर्मळ असेल तरच तो परमात्मा तुमच्या आमच्या जवळ येतो. ऐका ना.